नानाभाऊ शेवटचा प्रश्न घ्या. अध्यक्ष नानाभाऊ. महाराज, माझा याच्यातला एक स्पेसिफिक प्रश्न आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करा, त्याला कोणाचं दुमत नाही. पण अजूनपर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक गावात अध्यक्ष महाराज डॉक्टरच नाही. काळजी करू नका. लोकांना पर्यायानं याच डॉक्टराकडे जावं लागतं आहे. आता आपण मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेज आता प्रत्येक जिल्ह्यात उघडतोय. आपल्याजवळ भरपूर डॉक्टर महाराष्ट्रामध्ये आहे. पण अध्यक्ष महाराज, आता अशी परिस्थिती झाली की हे जे शिकलेले डॉक्टर आहे हे सुद्धा प्रॅक्टिस करायला तयार नाही, कारण की तिथं त्यांना पाहिजे तेवढा खर्च त्यांनी केलेला आहे तेवढा निघत नाही, म्हणून ते तिकडे नाही कुठेतरी नोकरी शोधतात आहेत. असंही आपण चित्र या महाराष्ट्रात पाहतो आहे. म्हणून हा जो रिमोट एरिया आहे, ज्या भागात ह्या डॉक्टरांचा सुळसुळाट आहे त्या ठिकाणी मग BMS असतील, MBBS असतील किंवा होमिओपॅथिक असतील, अशा पद्धतीच्या डॉक्टरांच्या व्यवस्था करणार का? कारण नाही तर लोक बिना डॉक्टरांनीच मरायचे आहेत. अशी परिस्थिती नसावी. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हा जो रिमोट एरिया ज्या ठिकाणी डॉक्टरच नाहीत, जिथं आम्ही पोहोचू शकत नाही, अशा भागामध्ये आपण या डॉक्टरांच्या व्यवस्था करण्यासाठी आपण काय करणार याचं उत्तर द्या, कारण की हे लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आपण द्यावं. अध्यक्ष महोदय, गेल्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिलेली आहे. आता आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 11 वैद्यकीय महाविद्यालय 1000 सीटना नवीन परवानगी मिळालेली आहे. मला वाटतं यामुळं बऱ्याच प्रमाणात डॉक्टरच्या सुविधा व्हायला सोपं झालेलं आहे. त्याशिवाय BHMS, BAMS आणि युनानीसारखे सुद्धा महाविद्यालय शासकीय आपण काढण्याचा प्रयत्न करतो आहे. सन्मान्य सदस्य नाना पटोलेंनी जो प्रश्न विचारला तो रिमोट एरियाचा, वाटतं आमचं शासकीय वैद्यकीय विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग बघून अशा रिमोट एरियामध्ये डॉक्टर कसे जातील याची व्यवस्था आम्ही करू.